is our last day of our transition curriculum and we are told to make a poster. Everyone is under stress right now. So we are supposed to make a poster and then we have to explain like what the poster is all about. And the only thing I am doing is vlogging. ब्लॉगिंग करण्यापेक्षा तो नको ते कमेंट्स So I am going to represent my team successfully. The ashwagandha liver and turmeric nourishes our body from within, while daily rituals like yoga, pranayama, sleep can help us maintain our harmony. Good morning. So good morning everyone. Today our topic is balanced diet. लहानपणापासून आपल्याला सगळ्या घरच्यांनी एक गोष्ट शिकवली आहे की जेवणाच्या आधी शिवेदकरीत जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म असं बोलायचं असतं. ज्याचं मिनिंग म्हणजे काय की आपल्याला जर एक खूप चांगली हेल्दी लाईफ जगायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी अन्नाला पूर्णपणे चांगल्या प्रकारे खाल्लं पाहिजे. म्हणजे शिवेदकरीत जीवित्वा लिव्ह अ लॉंग लाईफ. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे आपल्याला अन्नाला पूर्णपणे आपल्यामध्ये ग्रास्प केलं पाहिजे. Thank you, Disha. So many studies सांगितले की diet is everything. What you eat, that's what you are. आणि gut आणि हे brain चं just coordination आहे. This is the reason you shouldn't eat only one specific thing because you like it or you have that expectation. 5% fat and sugar is essential everyday basis. 20% protein. The protein should be authentic, not the powder form. 35% vegetable and fruits. Raw version because cook के जैसे values are and 40% grains can be anything generally unpolished and millet should be take consumed and after religion मध्ये so after religion मध्ये specifically Hinduism खूप जास्ती food are heritage method it's considered as a form of God so you should respect and admire. Thank you. Make Ayurveda the part of our modern life. एवढं सांगायचं. Thank you. Nice. We are done with the presentation. And we are very proud of ourselves. Very proud. Yes. आयुर्वेदा अँड मेंटल वेलबिंग त्याच्यामध्ये सजेस्ट आम्ही सगळ्यांनी मोबाईलवर सर्च केलेलं आहे. तसेच थोडी इन्फॉर्मेशन सर्च केली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला अरे आम्ही त्या स्क्रिप्ट लिहित होतो रे हे बघ की काय बोलायचं म्हणून सो आठवलं नाही. वेगवेगळे कारण असतात जसे की वर्क प्रेशर, स्टुडंट्सला होमवर्क प्रेशर किंवा बाकीचे जे आपल्या वयामध्ये आहे त्यांना रिलेशनशिप प्रेशर. Specifically describe केलं दुसऱ्या ह्याच्यात नाही झालं ऍट द एंड ऑफ द डे सोसायटीला फायदा होतो. थँक्यू. तर पहिल्यांदा ब्रह्माला त्याची स्मृती झालेली आहे आणि मग ब्रह्मानंतर ते जे ज्ञान आहे ते दक्ष प्रजापतीकडे गेलेलं. दक्ष प्रजापतीकडून ते अश्विन कुमाराकडे गेलेलं. मग अश्विन कुमाराकडून ते ज्ञान इंद्र देवताकडे गेलेलं आणि इंद्र देवताला कुणीच असा शिष्य नव्हता. मग भरद्वाजांनी स्वतः जाऊन इंद्रांना सांगितले की तुम्ही मला माझं शिष्य बनवतात का आणि त्यांनी त्यांचं ज्ञान इंद्राकडून भरद्वाजांनी घेतलं. सकाळी दिनचर्यामध्ये शास्त्रामध्ये सकाळची जी सुरुवात असते ब्रह्ममुहूर्त तेव्हा उठायला सांगितलं आणि रात्री झोपताना जे रात्रीची सुरुवात असते साधारणतः किती रात्रीची सुरुवात 10 वाजता होते. रात्री 10ला झोपायचे शयन करायचं आणि सकाळी पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तमध्ये हे उठायची उत्तम विधी सांगितली शास्त्रामध्ये.